एकदाच तरी खावा. अहो ऐका माझं, अहो असं करू नका. अहो साहेब, काय झालं? काय चाललंय? साहेब बघा ना, ते काही खातच नाहीयेत. तुम्ही काय करता इकडे? ते बघायला आलो तुम्ही. बोला. अहो मगासपर्यंत तर खात होते, अचानक काय झालं काय माहिती. आणि हे बघा की प्लेट बी पाडली त्यांनी हातावर फटका मारून. त्यांनी सूप घेतलंय, त्याला भूक नसेल. अहो पण मगाशी तर खात होते ते. साकेत, साकेत, साकेत काय होतंय साकेत? हे असं आहे बघा, हे असंच बोलतोय केव्हापासून. हे असं चालू आहे. तुम्ही काय करता इकडे? आवत बघायला आलो तुम्ही. बघा जरा. जखम आणि धक्का खूप मोठा मानसिक आघात झालाय, पण डॉक्टरांनी निम्म्यापेक्षा जास्त बरं केलं याला. राहिला प्रश्न मेंदूंच्या नसांचा. मी माझ्या नैसर्गिक पद्धतीने उपचार करेन. ते उपचार 8-9 दिवस चालू ठेवले की याच्या नसा मोकळ्या होतील. पण जुनं सगळं आठवलं नाही ना. नसा मोकळ्या झाल्या की यांची स्मृती परत येण्याची दाट शक्यता आहे. निदान तुमच्या कामाला येईल तेवढं तरी यांना नक्की आठवेल. सगळ्यात आधी त्यांना हेच आठवेल की ज्यामुळं त्यांची ही अवस्था झाली. यात औषध आणि पत्ता लिहिलाय. त्यांनी रोज याच्या हाताला आणि डोक्याला मालिश करा. नाही, याला बरं वाटावं म्हणून जे जे करता येईल ते सगळं आम्ही करू, पण फरक पडला पाहिजे. होणार, नक्की बरा होणार. अहो विश्वास ठेवा माझ्यावर. हे करण्याचं बरं होणं. हा साकेत जर बोलायला लागला तर माझे सगळे कांड जामकरला सांगेल. त्याआधीच मला त्या साकेतला संपवावं लागेल. पण शालिनीचे 50 लाख आहेत ते हातातून जाता कामा नये. ते हातात आले की मग इथून डायरेक्ट आउट ऑफ इंडिया. ओ टेलर, अहो कुठे निघालात? ए दुकानावर तिकडनं घरी. मग आमच्यासाठी पण येळ काढा की. कशासाठी? जरा घरला या आमच्या. काय काम आहे का? नाही, असंच चहा प्यायला. अहो तुम्हाला साकेत साहेबांवर थांबायचं असेल ना, आता इथं काय करताय? साहेब आहेत त्यांच्याजवळ, म्हणलं जरा जाऊन येते घरी. सावध स्वतःहून आपल्या जाळ्यात यायला तयार आहे, तर मग आपण मागे कशाला सरा? मला माहितीये तुम्ही काय विचार करताय. हेच ना की परक्या बाईच्या घरी कसं जायचं. अहो, मला परक नका समजू. आता आपली चांगली ओळख झाली की नाही. आता तुम्ही एवढ्या रातच्याला मला घरापर्यंत सोडायला आलात, त्याची परत फेड करायला ना ग, म्हणून म्हटलं. या अशा संधीची तर मी वाट पाहत असतो. आत्या, कसला विचार करताय हो? लाले, सुधाकर म्हणला ते खरं असेल का ग? काय बोलले सुधाकर भाऊजी? कशाबद्दल बोलताय आत्या? अगं अशी काय करतीयास? त्या दिवशी सुधाकर सांगत नव्हता का, गावात खून झाल्यात, मुडदं पडल्यात, आणि ती मुडदं पाडणार एक माणूस नाही, तो दोघं आहे. ती त्यांनीच त्या जामकर साहेबांच्या बहिणीच्या दोस्ताचा जीव घ्यायचा प्रयत्न केला असणार. ते पुजाऱ्याच्या बायकोचा
परत ते नरकी हाडे झालेल्या मानकऱ्यांचा आणि झालंच तर त्या व्हिडिओवाल्याचा बी. एवढे कशाला? अगे त्या माधुरीचा पण मुर्दा पाडला असेल त्या भामट्यानं, आणि त्या श्यामलचा पण खून केला असेल. आत्या, अहो असं नका ना बोलू. हे असलं मरण ना कुणाच्या बी वाटेल नका येऊ दे. मला पण मस्त वाईट वाटतंय, पण नुसतं वाईट वाटून काय करायचंय? हा, मुर्द पाडणार हैवान सापडला पाहिजेत. अगं त्याचा मुर्दा बसवला, त्याच्या किरडीचा मोडला बांबू, त्याच्या पालखीचा निघाला दूर, मुर्दा किड पडून पडून मरल. खून करणारी एक नाही तर 2 माणसं आहेत. हे पोलिसांना कसं कळलं असेल? पोलिसांना काही पुरावा सापडला असतील का? मला बघायला पाहिजे. मी बेसावध राहिले ना तर पोलीस कधी पण आमच्यापर्यंत पोहोचतील. लाले, अगं तू कुठं हरवलीस? हा, तिला माहित असणार आहे मुर्द कुणी पाडल्यात ते, म्हणूनच तिथनं ते ह्याच्यात हरवली असल. आजी, काय बोलताय हो? मला ह्यांची काळजी वाटली म्हणून विचारात हरवले होते. ह्यांच्यावर पण हल्ला झाला होता ना. आता अंधार होत आला, अजून आले नाहीत घरी, म्हणून काळजी वाटते. ती शालिनी जामकरच्या आजूबाजूलाच असते. तिच्याकडनंच माहिती काढायला पाहिजे.